बसवनकुर्ची गावामध्ये आहे मी आणि जे ठिकाण दाखवतोय आपल्याला ओळखत असाल, आज 2 मार्चला याच ठिकाणी मी माझी पत्नी निर्झरा यांच्यासोबत 2 साप पकडले। बेळगावपासून 8-10 किलोमीटर अंतरावरती गाव, पुन्हा याच ठिकाणी जिथं मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय। असे लोक आणि विशेषतः युवा लोक जमलेले आहेत। शिवरात्रीचा दिवस सोमवार आणि सुट्टी असल्यामुळं मोठ्या प्रमाणात आणि या ठिकाणी आपण ते सेंटरिंगचं सामान ह्या ठिकाणी 2 साप पुन्हा दिसलेले आहेत। इथून मी जे पकडले होते साप, जे सुमारे 100 फूट अंतरावरती 2 नाग सापडले होते। आता माहीत नाही त्यातीलच त्या मादीच्या मागावरती असणारे नर असू शकतात किंवा दुसरे नरमध्ये असू शकतात किंवा धामण पण असण्याची शक्यता आहे। खरं तर मेलन अवस्था असल्यामुळे साप कुठलेही असू शकतात आणि आपण आता यातले प्रयत्न करून पकडायचा आहे। कमी करा सगळ्यांना आवडलं हे आडो कसे धमाका प्लीज चला तुम्ही तिकडे जा। एकच गेलं नाही तर हे काढूया सगळं तुम्ही कसं पण काढणार नाही ते धामण जातीचा साप आहे। त्या नागाशी आणि या धामणशी कसलाही संबंध नाही आहे। एकाच ठिकाणी वेगवेगळ्या जातीचे साप असू शकतात आणि धामणचं पण मिलन काळ चालू आहे आणि नागाचा पण मिलन काळ चालू आहे। त्यामुळे योगायोगाने एकाच ठिकाणी असे साप, खरं तर त्या दिवशी मी बोलून गेलो होतो तर 10 वर्षाच्या पाठीमागे आपल्या ह्याच गल्लीत आम्ही भले मोठे 3 काही 4 साप पकडले होते अशाच सीझनमध्ये, पण ते नाग होते। तिथं मात्र आश्चर्य आहे की ते 2 नाग होते आणि हा मात्र धामण आहे। त्या सापाशी ह्या सापाचा काही संबंध नाही। एका जातीचे साप जुळतात, दुसऱ्या जातीचे साप जुळत नाहीत। त्यामुळे नागाच्या वाशीला नागाच्या मादीने जर वास सोडला तर नाग आकर्षित होतात। म्हणजे हा धामण आणि मग तो पण धामण असायला हरकत नाही आणि तो जर वेगळा असेल मग ह्या सापाला काय त्याचा संबंध नाही। प्रयत्न करूया, पण ती बिळ आहे म्हणजे काय सांगणं कठीण आहे, पण दगड वगैरे करून आपण प्रयत्न करूया। हा साप सापडला, बघायला मिळाला नाही सगळ्यांना, खुश आहे नाही? आज जेवण करायची गरज नाही, चला मग सरका। त्यांचा पण एकदा घ्यावं पाप, त्यांचा पण एकदा हळू घ्या फिरू नका, चेहरे येत नाहीत। इकडे काय रे, काय जत्रा आहे काय? आणि म्हैशा मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असणार। आवडल्यास व्हिडिओ खालील थंब बटन दाबून लाईक जरूर करा आणि अजून आमचे चॅनल सबस्क्राईब केला नसाल तर व्हिडिओ खालील लाल रंगाचे बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनही दाबायला विसरू नका। धन्यवाद।